पुस्तक आवडलं? हो, आणि पुस्तकातलं जुलिएटचं गुलाबी प्रेमपत्रही आवडलं या रोमिओला. छान चॉईस आहे तुझी. आता मीही तुला एक छानसं गिफ्ट पाठवीन. गिफ्ट मला? नाही, नको नको गिफ्ट. का? नाही, मला नको. कशाला? तू मला पाठवलंस ना, आता मीही तुला पाठवीन एक छानसं गिफ्ट, माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून. आई, आज माझा जरा कडकच उपास आहे. अंगारक विनायकी आहे ना आज? अगं कडक म्हणजे उद्या सकाळी सोडणार आहेस ना उपवास? हो, उद्या सकाळीच उपास सोडणार आहे, पण आज दिवसभरात पाणीही पिणार नाहीये. काय? पाणीही पिणार नाहीस? अगं निर्जळी उपवास करणार आहेस की काय? हो आई, मी माझ्या नवऱ्यासाठी बोलले होते हा उपास. काय? मुक्ताही उपवास करणार आहे? वय वहिनी साहेब, अहो मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय दोघींचं बोलणं. ती तिच्या धन्यासाठी उपास करणार आहे म्हणून, आणि ते बी पाणी सुधिक न पिता. काय? वय, ती बाया असंच काहीतरी बडबडत होती. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याला काम मिळावं म्हणून मी नवस बोलले होते. अंगारकी इनायकीला पाणी बी न पिता उपास करणार आहे म्हण. मम्मा, माहित नाही का, पण रेवती तिच्या बोलण्यात कुठेतरी खरेपणा जाणवत होता. नाही रश्मी, रेवती जर खरं बोलत असती तर त्या दोघांनी तिचंच नाव का घेतलं असतं? दुसरं कोण माझ्यावर हल्ले करवेल? मी ऑफिसमध्ये येऊ नये अशी दुसऱ्या कोणाची इच्छा असेल? रेवती जर खरं बोलत असती तर हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले नसते रश्मी. तू असा म्हणालो होतो ना तुला एक छान गिफ्ट आणीन म्हणून, आणि कोणाला कळणार पण नाही म्हणून असं आलो. एक मिनिट. मी ठरवलंय. काय ठरवलंय? मी निर्जळी उपवास करायचं ठरवलंय. काय? तू निर्जळी उपवास धरणार आहेस? हो, माझ्या नवऱ्यासाठी. उपवास धरायला माझी ना नाही, पण निर्जळी वगैरे नको करूस. आपलं खाऊन पिऊन कर उपवास. का? खाऊन पिऊन का? नाही, तुला झेपायचं नाही म्हणून म्हटलं. आणि निर्जळी म्हणजे काही ठाऊक आहे का? उपवास सोडेपर्यंत पाणी सुद्धा प्यायचं नाही. काय? हो, म्हणजे आता जो उपवास सुरू झालाय तो उद्या सकाळपर्यंत. म्हणजे मला उद्या सकाळी सोडावा लागेल उपवास? म्हणूनच सांगते ना, तू या भानगडीत नको पडूस. नाही सासूबाई, मी हा उपवास धरणार आहे. आज सूर्य कुठल्या दिशेला उगवला म्हणायचा? पण जागृती उपाशी राहू शकते का बघायचंच आहे मला. देवेंद्रला आपला नवरा म्हणवते ना, उद्या सकाळपर्यंत उपाशी राहू शकते का तेच बघायचंय मला.